घराचं बजेट आपण बघत असणार, एखाद्या गृहिणीला घर चालवण्यासाठी आपल्या जे काही उदरनिर्वाह आहे त्याच्यातून पूर्ण घर चालवावं लागतं आणि त्याच्यामध्ये तेलाचा भाव असो, इंधनाचा भाव असो, त्याच्यानंतर मोदी सरकार म्हणते की सोनं खरेदी करू नका. एखादा लग्न प्रसंग जर घडत असणार तर कसं काय करायचं, ह्याच निषेधार्थ आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये मोदी सरकार विरोधात निषेधाचा मोर्चा काढलेला आहे. आपण बघत आहे की दिवसेंदिवस या देशामध्ये पेट्रोल दर असू द्या, गेल्या 14च्या अगोदर जर 10 रुपये किंवा 20 रुपये तरी पेट्रोल किंवा गॅस सिलेंडर वाढत होतं आणि पेट्रोल 1-2 रुपये वाढत होतं, तरी मोदी सरकार रस्त्यावर उतरून महागाईच्या भडका वाढला म्हणून असं ओढत होते. परंतु आज सिलेंडरचे भाव 1000च्या वरती आणि पेट्रोलचे भाव 100च्या वरती गेले आहे. खाच्या तेलाचे भाव असू द्या, सगळ्याचे भाव गगनाची वेळ आहे, तरी पण या सरकारला काही वाटत नाही आहे. तर नागरिकांनी त्यांनी दिशाभूल करून का आम्ही आल्यानंतर अच्छे दिन हम आएंगे तो अच्छे दिन लाएंगे, आम्ही त्यांना हात जोडून विनंती करण्यात आलो, हमको नहीं चाहिए अच्छे दिन, हमको लौटा दो बुरे दिन, हे म्हणण्याची वेळ यांनी त्यांच्यावरती आणली आहे. त्याचा निषेध म्हणून आणि आपण बघितलं पेपर लीक, जे पोरं बिचारे विद्यार्थी आपले वर्ष अभ्यास करतात आणि वेळेवरती पेपर लीक करतात, याचा जिम्मेदार जो मंत्री आहे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी आमची प्रमुख मागणी आम्ही आज मोर्चा काढला.